नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील इतिहास विषयातील आदर्श राज्यकर्ता हा पाठ अभ्यासणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श राज्यकर्ता मानलं जातं आणि त्यांना आदर्श राज्यकर्ता का मानलं जातं याच गोष्टीचा उहापोह आपण या पाठामधून करणार आहोत। म्हणजेच त्यांनी केलेलं जे कार्य होतं ते आदर्श राज्यकर्ता म्हणूनच केलेलं आहे असं आपल्याला या पाठामधून दिसून येईल। स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रावर आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज आणि मुघल या सत्तांचे वर्चस्व होते। या सत्तांविरुद्ध शिवाजी महाराजांनी संघर्ष केला। ते सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीत सामोरे गेले। त्यांनी स्वतंत्र व सार्वभौम असे स्वराज्य स्थापन केले। या स्वराज्याच्या कारभाराची व्यवस्था लावून दिली। स्वराज्याचे सुराज्य केले। महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने नूतन सृष्टीच निर्माण केली। स्वराज्य स्थापनेसाठीचा संघर्ष करताना महाराज स्वतः अनेक मोठ्या धोक्यांना सामोरे गेले। अफजलखान भेटीचा प्रसंग, पन्हाळगडाचा वेढा, शाहिस्ता खानावरील छापा, आग्र्यातून करून घेतलेली सुटका हे सर्व प्रसंग मोठ्या जोखमीचे होते। त्यांनी या सर्व प्रसंगांवर यशस्वी मात केली। त्यातून ते सुखरूप बाहेर पडले। शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापनेच्या पूर्वी 4 बलाढ्य सत्तांची महाराष्ट्रावरती हुकूमत होती। म्हणजेच या 4 सत्ता महाराष्ट्रावरती राज्य करत होत्या आणि या सत्तांविरुद्ध लढा द्यायचं काम सोपं नव्हतं, परंतु महाराजांनी ते करून दाखवलं। अतिशय जोखमीची अशी काही घटना आहेत, त्या घटनांमध्ये स्वतः महाराज सामोरे गेले आणि त्यांनी ते सर्व व्यवस्थितपणे जीवावर आलेले संकट त्यांनी निभावून नेले, यशस्वीपणे पार केले आणि त्यातून ते सुखरूपपणे बाहेर पडले। स्वराज्य स्थापनेसाठी संघर्ष करताना शिवाजी महाराज प्रत्येक धोक्यांना आपण स्वतःहून सामोरे गेले। त्यामुळे त्यांच्याबरोबर असणारे सर्व सैन्य, सरदार हे सुद्धा जीवाची बाजी लावून लढले असे आपणाला दिसून येते। विचार करा, जीवाला जीव देणारे सहकारी असल्याने शिवाजी महाराज स्वराज्य उभे करू शकले। म्हणजे त्यांच्याबरोबरचे जे सहकारी होते ते जीवाला जीव देणारे होते। म्हणजेच जरी प्राणावरती आलं तरी सुद्धा पळून जाणारे नव्हते, तर ते संकट झेलून स्वतःचा जीव द्यायला सुद्धा तयार होते। असे सहकारी असल्यामुळे शिवाजी महाराज स्वराज्य उभे करू शकले। मैत्रीचे महत्त्व सांगणाऱ्या विविध भाषांतील म्हणी व वाक्यप्रचार शोधा। या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड। म्हणजे जो मित्र आपल्याला संकटामध्ये मदत करतो तोच खरा मित्र। जो संकटामध्ये आपल्यापासून दूर जातो त्याला आपण मित्र म्हणू शकत नाही, तर संकटाला आपल्या बरोबरीने सामोरे जातो तोच आपला खरा मित्र असतो। अशा अर्थाची ही एक म्हण आहे। अशाच म्हणी तुम्ही शोधायच्या आहेत। संघटन चातुर्य। स्वराज्य कार्यासाठी महाराजांनी आपल्या सभोवतालच्या लोकांना प्रेरित केले। म्हणजेच त्यांना प्रोत्साहन दिले, त्यांच्याकडून चांगले बोलून काम करून घेतले। त्यांच्याकडे विलक्षण संघटन चातुर्य होते। त्या चातुर्याच्या जोरावर त्यांनी आपल्या भोवती शूर व जीवास जीव देणारे लोक गोळा केले। म्हणजे शिवाजी महाराजांना व्यक्तीमधील महत्त्वाचे गुण शोधण्याची कला अंगीकृत होती। त्यामुळे त्यांनी महत्त्वाची माणसे, चांगल्या गुणाची, जी जीवाला जीव देतील अशी माणसे शोधली। स्वराज्याच्या कार्यात त्यांच्या या सहकार्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडले। अफजलखान भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बडा सय्यद यास ठार करणारा जीवा महाल असेल, पन्हाळगडाचा वेढा ओलांडून जाताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा शिवा काशीद असेल। म्हणजेच यांच्याप्रमाणे खूप महत्त्वाच्या वेळी आपल्या जीवाची पर्वा न करता मदत करणारे असे सहकारी त्यांच्याबरोबर होते। महाराज विशाळ गडाकडे जात असताना त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूची वाट रोखून धरणारा बाजी प्रभू देशपांडे, पुरंदरचा किल्ला लढवणारा मुरारबाजी देशपांडे, सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडलेला तानाजी मालुसरे, महाराजांच्या आग्र्याहून सुटकेप्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर अशी अनेक उदाहरणे स्वराज्य उभारणीच्या कार्यात आढळतात। महाराज आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेत असत। उदाहरणार्थ स्वराज्य स्थापनेच्या कार्यात
कान्होजी जेधे हे त्यांच्याबरोबर आरंभापासून होते. उतारवयी ते आजारी पडले. त्यावेळी महाराजांनी त्यांना औषधोपचारात कोणतीही प्रकारची हयगय करू नये असे सांगितले. म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की शिवाजी महाराजांना जीवाला जीव देणारे सहकारी तर भेटलेच, परंतु शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांची अगदी म्हातारपणात सुद्धा काळजी घेतलेली दिसून येते. म्हणजे इतर राजे काय करत, जोपर्यंत आपल्या चाकरीमध्ये सेवक आहेत तोपर्यंतच त्यांचे काय असेल ते पाहायचे, परंतु महाराजांनी तसे न करता अगदी त्यांच्या उतारवयात सुद्धा त्यांची काळजी घेतलेली आपणाला दिसते. रयतेची काळजी. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महाराजांचा शत्रूंशी संघर्ष चाललेला होता. शत्रूंच्या स्वाऱ्यांमुळे प्रजा त्रस्त होत असे. अशा वेळी रयतेची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा महाराजांचा प्रयत्न असे. शाहिस्ता खानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहिड खोऱ्याच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली. त्यांनी त्या देशमुखास गावोगाव हिंडून घाटाखाली जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना नेण्यास सांगितले. या कार्यास एक घडीचा दिरंग न करणे असे त्यास बजावले. पुढे महाराजांनी त्याला पुढील प्रमाणे सक्त ताकीद दिली. जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. आपल्या सैन्याकडून किंवा सैनिकांकडून रयतेला त्रास होऊ नये अशी काळजी महाराज घेत असत. म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की शिवाजी महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांची तर काळजी घेतलीच, परंतु आपल्या स्वराज्यामध्ये असणाऱ्या सर्व रयतेची काळजी ते घेत असत आणि त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करत असत. लष्कर विषयक धोरण. महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती. सैन्यास वेळच्या वेळी वेतन दिले जावे याबाबत त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी सैनिकांना वेतन रोख रकमेत देण्याची व्यवस्था केली. मध्ययुगीन भारतात ठिकठिकाणच्या राजवटींमध्ये आणि इतरत्र सैनिकांना रोख वेतनाऐवजी जहागीर देण्याची पद्धत होती. महाराजांनी ही पद्धत रद्द केली. त्यांच्या मोहिमा जेव्हा शत्रूच्या प्रदेशात जात तेव्हा सैनिकांस जे काही मिळेल ते सर्व सरकारात जमा करण्यासंबंधी लष्करास ताकीद होती. मोहिमेमध्ये पराक्रम केल्याबद्दल सैनिकांचा मानसन्मान केला जात असे. लढाईत जे सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत असत. जखमी सैनिकांचीही काळजी घेत असत. लढाईत शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांना ते चांगली वागणूक देत असत. शिवाजी महाराजांचे सैनिकांविषयीचे धोरण इतर राजांप्रमाणे नसून एक आगळेवेगळे असे धोरण होते. त्यांनी जहागीर पद्धत बंद करून रोख वेतन देण्याची पद्धत स्वीकारली. याचे कारण म्हणजे जहागीर दिल्यानंतर ते आपल्याला स्वतः त्या जहागिरीचे राजे समजत असत. त्यामुळे राजाबद्दल किंवा महाराजांबद्दल त्यांचे प्रेम कमी होत असत आणि स्वतःच्या जहागिरीबद्दल प्रेम वाढत असे. असे होऊ नये म्हणून त्यांनी रोख वेतन म्हणजे रोख पगार देण्याची सुरुवात केली. आणि एवढेच न करता जर सैनिकांनी लढाईमध्ये पराक्रम केला तर त्याचा मानसन्मान केला जायचा. जर जखमी झाला तर त्याच्या औषधोपचाराची काळजी घेतली जायची किंवा जर एखादा मयत झाला तर त्याच्या कुटुंबाला सुद्धा पुढचे पालनपोषण करण्यासाठीची काळजी घेतली जायची. अशा पद्धतीचे धोरण लष्करी सैन्याबद्दल शिवाजी महाराजांनी राबवलेले होते. माहीत आहे का तुम्हाला, पीक लावणी संचनी उगवणीच्या काळात युद्धाला तोंड फुटले तर शेतकऱ्यांच्या दैन्याला काही पारावार राहत नसे. सैन्याच्या हालचाली पेरणीच्या कामात आड तर येतच, पण सैनिक उभी पिकेही काही वेळा कापून नेत अथवा नष्ट करत. शेतकऱ्यांची घरे लुटत आपल्या सैनिकांना अशा कृत्यापासून परावृत्त करावे असे आदेश महाराजांनी अधिकाऱ्यांना दिले होते. या संदर्भात इसवी सन 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र फार मोलाचे आहे. महाराजांनी लष्कराच्या शिस्तीसंबंधी किती बारकाईने विचार केला होता याची यावरून कल्पना येते. विलातीस तसवीस देऊ लागाल ऐशास लोका जाती, कोणी कुणब्याचे दाणे आणील, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कोणी भाजी, कोणी पाले, ऐसे करू लागलेत. म्हणजे जी कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील. कित्येक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलकात आपले त्याहूनही अधिक तुम्ही
ऐसा तळतळाट होईल. रयतेबरोबर सैन्याने कशा प्रकारे वागले पाहिजे याचे उत्तम उदाहरण शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रामधून आपणास दिसून येते. आपण जर इतर सैन्याप्रमाणे वागलं, म्हणजेच लुटालूट केली, धान्य पळवले, भाजीपाला पळवला, गवत पळवलं, तर लोकांना वाटेल की आपण इतर राजांप्रमाणेच आहोत, मुघलांप्रमाणेच आहोत, त्यांची राजवट काय वाईट आहे का असं वाटेल. असं वाटलं नाही पाहिजे आणि त्यांचा शाप आपल्याला मिळाला नाही पाहिजे. अशा पद्धतीचे पत्र त्यांनी अधिकाऱ्यांना लिहून सैन्याला सक्त ताकीद देण्याची सूचना केलेली आपणास दिसून येते. सहिष्णू वृत्ती किंवा सहिष्णू वर्तन. महाराजांना ज्या सत्तांबरोबर संघर्ष करावा लागला त्यांच्यापैकी आदिलशहा, मुघल आणि सिद्धी या सत्ता इस्लामी होत्या. मात्र त्यांच्याशी संघर्ष करताना महाराजांनी स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजाजन मानले. अफजलखानाच्या भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात सिद्दी इब्राहिम हा विश्वासू सेवक होता. सिद्दी हिलाल हा महाराजांच्या सैन्यातील सरदार होता. स्वराज्याच्या आरमारात दौलत खान हा महत्त्वाचा अधिकारी होता. महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासूनच प्राप्त असलेले सोयीसुविधा, सवलती ते तशाच चालू ठेवत. त्यांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाबद्दल समकालीन इतिहासकार खापीखान लिहितो, शिवाजीने आपल्या सैनिकांसाठी असा सक्त नियम केला होता की मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लावू नये. कुरआनची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तीच्या स्वाधीन करावी. शिवाजी महाराज सर्व धर्मियांबद्दल सहिष्णू वृत्तीने वागणारे होते, म्हणजेच सर्व धर्म सारखेच आहेत असे मानणारे होते. इतर धर्मातील असतील म्हणून त्यांच्यावरती अन्याय करायचा आणि आपल्या धर्मातील असतील तर त्यांना चांगलं मानायचं असं त्यांनी कधीही केलं नाही. हेच त्यांच्या वागण्यातून आपल्याला दिसून येते. स्वातंत्र्याची प्रेरणा. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना एक वेगळे मूल्य आहे. ते मूल्य स्वातंत्र्याचे आहे. दुसऱ्या कोणत्याही सत्तेचे वर्चस्व न मानता आपले स्वतंत्र व सार्वभौम अस्तित्व ठेवणे हा त्यामागे हेतू होता. परकीय व अन्यायी सत्तांच्या विरोधात संघर्ष करताना महाराजांनी इतरांनाही स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. मुघलांच्या सेवेत असलेला छत्रसाल जेव्हा महाराजांना भेटला तेव्हा त्यांनी त्यास बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. म्हणजेच महाराजांनी स्वतः स्वराज्य स्थापन केले, त्याचबरोबर इतरांनाही स्वातंत्र्याची कल्पना दिली आणि बुंदेलखंडामध्ये स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा तेथील राजाला दिली. महाराजांच्या कार्याची थोरवी. महाराजांनी अनेक शत्रूंशी संघर्ष करत करत स्वराज्याची स्थापना केली. ही कृतीच त्यांचे युगप्रवर्तक सिद्ध करते. परंतु या कृतीखेरीज त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये इतरही अनेक सद्गुणांचा समुच्चय आढळतो. महाराज अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी अनेक विद्या आत्मसात केल्या होत्या. त्यांना अनेक भाषा आणि लिपी अवगत होत्या. आईवडिलांनी केलेले स्वराज्य स्थापनेचे आणि नैतिकतेचे संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजलेले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात चारित्र्य आणि सामर्थ्य, शील आणि पराक्रम यांचा समन्वय झाला होता. त्यांच्याकडे नेतृत्व, व्यवस्थापन, द्रष्टेपणा, राजकीय मुत्सद्देगिरी, मुलकी आणि लष्करी प्रशासनाविषयीचे प्रभावी धोरण, सत्य आणि न्याय यांवरील निष्ठा, सर्वांना समान वागणूक देण्याची वृत्ती, गोष्टी किंवा भावी गोष्टींचा आराखडा तयार ठेवण्याचे नियोजन, नियोजित प्रकल्प तडीला नेण्याचे कौशल्य, संकटात खचून न जाता उफाळून येण्याचा निर्धार, सदैव जागृत राहण्याचा सावधपणा इत्यादी प्रकारचे असंख्य गुण त्यांच्या अंगी होते. स्त्रियांच्या बाबतीत कोणी अनुचित वर्तन केले तर तसे करणाऱ्यास ते कठोर शिक्षा करत. प्रजेतील शेतकरी, कारागीर, सैनिक, व्यापारी अशा सर्व घटकांची ते काळजी घेत. स्वधर्मातील व्यक्तींप्रमाणेच परधर्मातील व्यक्तींविषयी भेदभाव न करता आदर बाळगत. परधर्मात गेलेल्या व्यक्तींना परत स्वधर्मात घेण्याला ज्या काळात विरोध होता त्या काळात त्यांनी अशा व्यक्तींना परत स्वधर्मात घेतले. प्रसंगी त्यांच्याशी स्वतःचे नाते जोडले. समुद्र पर्यटनास धार्मिक कारणावरून विरोध होता त्या काळात त्यांनी सिंधुदुर्गसारखे जलदुर्ग बांधले आणि आरमाराची निर्मिती केली. समुद्रावरून होणाऱ्या बाह्य आक्रमणांची दखल घेऊन त्यावरचा उपाय त्यांनी तयार ठेवला होता असा याचा अर्थ होतो. ते
राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याचे अधिकृत राजे बनले. त्यांनी एका राज्याभिषेकानंतर धार्मिकदृष्ट्या वेगळ्या प्रकारचा दुसरा राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्या या सर्व कृती त्यांचे धार्मिक क्षेत्रातील क्रांतिकारकत्व दर्शवणाऱ्या आहेत. काही गोष्टींना धार्मिक कारणांमुळे विरोध करण्याचे काम सुद्धा शिवाजी महाराजांनी केले. म्हणजेच त्यांचे पुरोगामित्व या कृतीतून आपल्याला दिसते. म्हणजेच नवेपण स्वीकारणे हे त्यांच्या अंगी होते हे आपल्याला दिसून येते. आणि ही अशीच काही उदाहरणे आहेत. स्वराज्यावर जेव्हा जीवघेणी संकटे येत तेव्हा सहकार्यांऐवजी वा त्यांच्यासह ते स्वतः त्या संकटांना भिडत. त्यामुळे त्यांचे सहकारीही स्वराज्यासाठी प्राण अर्पण करायला सिद्ध असत. अर्थात केवळ अशा मोठ्या संकटांना धैर्याने व निर्भयाने सामोरे जाणे एवढेच त्यांचे मोठेपण नव्हते. त्यांना आपल्या स्वराज्यातील किंवा स्वराज्याला नैतिकतेचा आणि गुणवत्तेचा आधार द्यायचा होता. म्हणूनच महत्त्वाच्या गोष्टींप्रमाणेच छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीतही त्यांनी संबंधितांना योग्य ते आदेश दिल्याचे आढळते. सैनिकांनी शेतकऱ्यांच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेता कामा नये या अर्थाचा आदेश त्या दृष्टीने आदर्श आहे. त्यांनी झाडे तोडण्यावर घातलेली बंधनेही महत्त्वाची आहेत. विचार करा, वृक्ष संवर्धन करणे का गरजेचे आहे? किल्ल्यावरील कचरा इकडे तिकडे कुठेही न टाकता परसात जाळावा किंवा त्याच्या राखेवर भाजीपाला पिकवावा असा त्यांचा आदेश होता. ते स्वराज्याची उभारणी करताना बारीक सारीक बाबींकडे किती लक्ष देत होते हे यावरून स्पष्ट होते. ते केवळ योद्धे नव्हते, तर ते एका नव्या स्वतंत्र, नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे शिल्पकार होते. त्यांची थोरवी सर्वांगीण होती. म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की शिवाजी महाराजांनी किती बारीक सारीक गोष्टींमध्ये लक्ष घातलेलं होतं आणि या लहान सहान गोष्टींमधूनच एक चांगला समाज निर्माण करण्याचे कामही ते करत होते. फक्त राजा म्हणून वावरणे किंवा युद्ध करणे एवढंच महत्त्वाचं नव्हतं, तर एक चांगला समाज निर्माण करणं हे सुद्धा महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आपणाला दिसून येते. सांगा पाहू, तुमच्या परिसरातील कचऱ्याचे व्यवस्थापन कसे होते? कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणेची नावे सांगा. आपल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराज हे एक मोठे प्रेरणास्थान होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समतेच्या संघर्षामध्ये पोवाड्याद्वारे महाराजांची महती सांगितलेली आहे. माहीत आहे का तुम्हाला, महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सन 1869 मध्ये एक पोवाडा तयार केला. त्याचा काही भाग येथे दिला आहे. शिवाचा गजर जयनामाचा झेंडा रोविला, क्षेत्र्याचा मेळा मावळ्याचा शिकार खेळला, मातेपायी ठेवी डोई गर्व नाही काडीचा, आशीर्वाद घेई आईचा, आला बला घेई आवडता होतो जिजीचा, पवाडा गातो शिवाजीचा, कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा, छत्रपती शिवाजीचा. अशा पद्धतीने महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांवरती एक पोवाडा तयार केला होता. त्या पोवाड्यातील एक छोटासा भाग या ठिकाणी दिलेला आहे. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिलेले आहे. तमिळ काव्याचे पितामह सुब्रमण्यम भारती यांनी शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून काव्य रचना केली आहे. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिली आहे. महाराजांच्या राज्य साधण्याच्या प्रयत्नांकडे ते थोर ध्येय साधण्याचे प्रयत्न म्हणून पाहतात. सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराज अँड हिज टाइम्स या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराजांबद्दल असे म्हटले आहे की महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते. भारतातील सर्व भाषांमध्ये महाराजांची प्रेरणा आणि आदर्श सांगणारे साहित्य निर्माण झालेले आहे. शिवाजी महाराजांची ही स्वराज्य कार्याची आणि त्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांनाही आदर्श राहील. शिवाजी महाराज एक थोर राष्ट्रपुरुष होते. शिवाजी महाराज एक आदर्श राज्यकर्ता होते हे त्यांच्या अंगी असणाऱ्या या सर्व गुणांमुळे आपल्या लक्षात येते.
म्हणजे बारीक सारीक गोष्टींवरती असलेले त्यांचे लक्ष, प्रजेबद्दल असणारे प्रेम, लष्कराबद्दलचे प्रेम, त्याचबरोबर इतर सर्व बाबींचा त्यांनी केलेला विचार, या सर्व गोष्टींमुळे ते एक आदर्श राज्यकर्ता बनलेले होते, हेच आपणाला या पाठामधून लक्षात येते. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी मधील इतिहास विषयातील आदर्श राज्यकर्ता हा पाठ अभ्यासला. धन्यवाद.